चला आलात. इम्पॉर्टंट टॉपिक चालू आहे. ठीक आहे बघ, जे जे लावे है ना ते बघून घ्या काय चालू आहे काय नाही. आपलं पर्सेंटेजचं मला वाटतं की शेवटचं टॉपिक असेल कमिशनचं, आहे ना. लय पोरांना टेन्शन आहे सर, कमिशन कमिशन घ्या. आज तुम्हाला सेल्समॅन आणि कमिशन बनवतो. ठीक आहे बघ, बघा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी जेवढं म्हणतोय तेवढंच डोक्यात ठेवायचं आहे. दुनियाभरचे कितीही जर टफ क्वेश्चन आले, माझ्या मित्रांना 1% पण डाऊट येणार नाही. मी काय म्हणतोय समजते बा, बढिया. आता बघा, आहे ना, हे दुकान आहे बा, समजा दुकान किंवा कंपनी आहे. आता तुम्ही सेल्समॅन बघत असेल बा, तुम्ही कधी मोबाईल घ्यायला गेला असेल किंवा कापड घ्यायला गेला असेल त्यावेळेस तुम्हाला सेल्समॅन मिळतो, आहे ना. हा दुकानदारचा मालक आहे, तेव्हा मालक. आणि हा करायचा ना सेल्समॅन आहे. भरपूर सारे सेल्समॅन, हा एक सेल्समॅन आहे. आता बघा काय होते, हा मालक त्याला काय म्हणणार, बाबा रे बघ, हे तुला मी 10% कमिशन देतो. किती राजानो? 10% कमिशन. तू जेवढाही विकशील त्याच्यावर मी तुला किती कमिशन देतो राजानो? 10%. हा कोण आहे बा? सेल्समन आहे. म्हणजे जो सेल्स विकतो, जे सामान साहित्य विकतोय, हा काय राजानो? मालक आहे. मालक म्हणजे ओनर. ठीक आहे बघ, समजलं मी काय बोलतोय? बढिया. म्हणजे कोणताही त्यांना जर जेवढीही वस्तू विकेल, जेवढ्याही रुपयाचं विकेल त्याच्यावर 10% कमिशन. समजा 100 रुपयाचं हे ना फक्त विकला, त्याला 10 रुपये मिळणार. बरोबर म्हणतोय मी? बढिया. दुकानदार बडा चालू आहे ना, काय म्हणणं, बघ बाळा, तू जर 10,000 पेक्षा जास्त जर विकलास, हा 10,000 रुपयापेक्षा दिवसाला जास्त विकलास, तर मी तुला एक्स्ट्रा किती राजानो? एक्स्ट्रा 2% काय देणे? बोनस देईल. त्याला इन्सेंटिव्ह म्हणतात, आहे ना. सोलापूर चालकला ज्यावेळेस क्वेश्चन आला होता त्याच्यात इन्सेंटिव्ह होतं, बोनस नव्हतं. इन्सेंटिव्ह बोनस कोणतेही शब्द आला तर घाबरून जाऊ नका. मी काय म्हणतोय समजते बा? हा, कधी कधी बोनस येईल, कधी कधी इन्सेंटिव्ह. त्याचा नेम काय? म्हणजे जेवढीही वस्तू जेवढी रुपयाला विकेल त्याच्यावर 10% तर आहेच आहे. पण एक्स्ट्रा 10,000पेक्षा जास्त विकलं, 10,000पेक्षा जास्त विकले तर त्याला किती राहणार? 2% बोनस मिळेल. किती राहणार? 2%. सपोज आता मी म्हणलं की बाबा रे, या सेल्सने 30,000 रुपये माल विकले. किती राहणार? 30,000 रुपयाची वस्तू विकली. ठीक आहे. आता बघा त्यांना कमिशन किती मिळेल? मला माहित आहे 10,000पर्यंत किती राजानो बोलत 10,000पर्यंत 10% कमिशन आहे. किती राजानो? 10%. हे 200 ने 200 म्हणजे 1,000 रुपये कमिशन आहे. 10,000च्या वरची रक्कम किती राजानो? 29,000 आहे. 10,000 वर किती मिळणार? 1,000. 10,000च्या पुढे किती रक्कम राजानो? 20,000. 20,000 वर किती राजानो? हे 10% कमिशन आणि वरचे 2% बोनस म्हणजे किती मिळेल राजानो? 12%. हा हे 200 ने 200 गेलं, 12 24. म्हणजे किती मिळेल मला? 2400 रुपये. म्हणजे मला बोलायचा अर्थ एक आहे की बाबा रे, पहिल्या 10,000वर त्याला 10% म्हणजे 1,000 रुपये बोनस कमिशन मिळेल आणि 10,000पेक्षा जास्त रकमेवर त्याला 10% कमिशन प्लस आणि 2% करायचं इन्सेंटिव्ह म्हणजे करायचं बोनस मिळेल. काय मिळेल? बोनस. म्हणजे 10 आणि 2 किती? 12% काढलं तर किती राजाला बोनस त्याला? 24. काय बोला, हा इकडे तिकडे हा किती राजानो? 12 24 म्हणजे वरचे 2400 रुपये. टोटल याला किती रुपये मिळालं मला कमिशन? 3400 रुपये. ज्यावेळेस हा 30,000 माल विकेल त्याच्या खात्यात किती रुपये मिळेल बघा? त्याला 3,400 माल विकलं तर आपण सेल्समनला मिळालेला कमिशन काढू शकतोय. पहिला टाईप. कधी कधी काय होतंय, एक्झामिनर बडा चालू असते. एक्झामिनर काय म्हणतोय, समजा सेल्समॅनला 2500 रुपये मिळाले. किती राजानो? 2500. तर त्यानं किती रुपयाचा माल विकला? ठीक आहे. किंवा मालकाला त्यानं जर 70,000 रुपये कमवून दिलं तर त्याला किती रुपये मिळाले? किंवा सेल्स किती केलं, एकूण किती रुपयाची वस्तू विकला? या टाईपचे क्वेश्चन विचारते. तुम्हाला आयडिया आली असेल सेल्समॅनला कमिशन आणि बोनस कशा रूपात मिळतो बा. आपण क्वेश्चन पाहिल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही हा टॉपिक काय बा. ठीक आहे, आपण या टॉपिक वर जाऊया हळूहळू. एक दोन क्वेश्चन घेतल्यानंतर तुमची बुद्धी अशी चालेल की वाटेल की मास्तर खरोखरच एकदम बढिया शिकू लागले. ठीक आहे ना. हा घ्या, आज कमिशन तुमचं, आज कमिशनच द्यायला होतं तुम्हाला ना. ह्या कमिशन घरच्यांना पण दाखव, जर घरचे कोणी बघत असेल त्यांना पण दाखवा, कळू द्या ना मास्तर काय शिकू लागलोय. आहे ना, मी तर खुली आजादी देतोय, है ना. दाखवा त्यांना पण मजा घेऊ द्या गणिताची. एकटेच किती दिवस मजा घेणार आहे बघा. हा चालकचा क्वेश्चन आहे, चालक. ठीक आहे, म्हणजे पोलीसचा.
साधा सिंपल क्वेश्चन कमिशनचा. एका सेल्समनला एका सेल्समनला एका सेल्समॅनला एका सेल्समॅनला एकूण एकूण क्वेश्चन वाचून घेतो म्हणजे तुम्हाला लिहिता आलं बरं. एका सेल्समॅनला एकूण रकमेवर 10% कमिशन मिळतो. जर त्याने 15,000 रुपयापेक्षा जास्त 15,000 रुपयेपेक्षा जास्त जर त्याने 15,000 रुपयापेक्षा जास्त विकल्यास जास्त विक्री केल्यास त्याला 3% बोनस मिळतो. जर त्याने 25,000 रुपयाची विक्री केली असेल 25,000 रुपयाची विक्री केली असेल तर त्याला एकूण किती रुपये मिळेल किती रक्कम मिळेल हा साधा सिंपल आहे ना. सिंपल क्वेश्चन आहे. सोलापूर काय राजानो, सोलापूरचा क्वेश्चन आहे. चालेल, जे सोलापूरसाठी तयारी करतात त्यासाठी बघा इकडे लक्ष द्या. साधा सिंपल क्वेश्चन. काय म्हणतोय प्रश्न, त्यानं एकूण किती रुपये विकले राजानो बोलच्या है ना. सेल किती केलं राजानो, 25,000 रुपये. त्याची टोटल विक्री आहे 25,000 रुपयाची. त्याला काय म्हणलं, बाबा रे तू 15,000 पर्यंत जर कमवत असेल म्हणजे विकत असेल तर आम्ही तुम्हाला किती टक्के देऊ बा, 10% कमिशन देऊ. याच्यापेक्षा जास्त केल्यास आम्ही तुम्हाला, आता वरचे किती रुपये, हे 15,000 कटले तर वरचे किती राजानो, 10,000 रुपये. 10,000 वर काय राजानो, एक तर कमिशन मिळणार, त्याच्यावर बोनस किती मिळालं बा, 3%. याचं 3% म्हणजे 13% झालं. 13% म्हणजे 13/100. हे 2 शून्य कटलं, इथं किती रुपये मिळणार, 1300. आणि इथं किती राजानो, 10%ची किंमत किती राजानो, 1500. अरे कोणत्याही संख्येचं 10% तर काढू शकतो. एवढं तर तुम्हाला आजपर्यंत हे शिकवलं की बाबा रे दोघं मिळून किती राजानो बोलत 2800. तर सेल्समॅनच्या खात्यात किती रुपये जाईल बा, जर 30,000 रुपयाचे त्यानं 25,000 रुपयाची विक्री केल्यास त्याला किती रुपये मिळेल बा, 2800 रुपये. हा सरळ साधा एकदम सिंपल क्वेश्चन. त्यानं एकूण 25,000 रुपयाची विक्री केलं होतं. 15,000 पर्यंत त्याला किती राजानो, 10% कमिशन आहे. 15,000 पेक्षा जास्त रकमेवर त्याला काय राजानो, एक्स्ट्रा 3% बोनस आहे. म्हणजे 15,000 पर्यंत 10% म्हणजे 1,500 रुपये मिळणार. 15,000 पेक्षा जास्त रक्कम म्हणजे उरली 10,000. 10,000 वर एकतर कमिशन मिळेल, वरून बोनस 3% 13% म्हणजे 1,300 रुपये आणि हे 1,500. टोटल त्याच्या खात्यात 2800 रुपये जाईल. साधं क्वेश्चन आहे ना. याच्या वरचे लेवल हळूहळू पायरी चढूया आपण. ठीक आहे. वरच्या क्वेश्चनला मजा आहे. समजलं असेल असे क्वेश्चन तुम्ही करू शकता. ठीक आहे. लई मोठी गोष्ट नाही, ही कोणीही करू शकतोय है ना. हे जर करत असाल, पुढचे क्वेश्चनची तुमची मजा घेत है ना. क्वेश्चन कशी मजा घेते ते बघून घ्या. साधे क्वेश्चन करून घ्या. चला क्वेश्चन क्रमांक 2. आता पटापट क्वेश्चन घ्यायचंय है ना. मी वेळेचा पण अभाव आहे. क्वेश्चन नंबर 2. एका सेल्समनला एकूण विक्रीवर 16% कमिशन मिळतो. 16% कमिशन मिळतो. जर तो 18,500 पेक्षा अधिक विक्री केल्यास त्याला 3% बोनस मिळतो. जर त्याला एकूण
एकूण 15,595 रुपये मिळत असेल तर 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 त्याने एकूण किती विक्री केली? एकूण किती विक्री केली? हा क्वेश्चन आहे. पर्याय देतो. विचारलेला क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक 1 69,000, पर्याय क्रमांक 2 75,000, पर्याय क्रमांक 3 85,000 आणि 90,000. साधं सरळ क्वेश्चन है ना, दिमाग एकदम मस्त लागेल. आता बघा, तुमच्या आसपासचे मास्तर किंवा तुमचे मित्र जे कोणी गणितमध्ये स्वतःला पंडित म्हणतात आहे ना बा, जे आसपासचे जे टीचर असतील, पुस्तकी भाषा ज्यांना आपल्याला काही येत नाही ते पुस्तकी भाषाचा यूज करतोय. मी पण पुस्तकी भाषेचा यूज करून दाखवेल. त्याच्यानंतर मी काय शिकवेल ते बघून घ्या. समजा मी म्हणलं त्यानं X रुपयाचं विक्री केलं, म्हणजे X रुपयाचं सेल्स केलं. किती रुपयाची विक्री केलं बा? X. आपल्याला माहित आहे 18,500 पर्यंत त्याला किती टक्के कमिशन मिळणार बा? 16%. 18,500 रुपये. याच्यावर किती कमिशन मिळणार बा? 16%. 16% म्हणजे 16/100. बरोबर आहे. उर्वरित रकमेवर 18,500 सोडून जर वरची जर आपण कमाई करून दिलं मालकाला, तर मालक खुश होऊन आपल्याला एक्स्ट्रा 3% बोनस देतोय. बरोबर म्हणतोय? हा. उर्वरित रक्कम किती राहते? टोटल X आहे 18,500 जर मी वजा केलं, उर्वरित रकमेवर मला 16% कमिशन, 3% बोनस, टोटल किती राहते? 19% मिळणार. भागिले 100 बराबर. तर हे सुरुवातीचं कमिशन, हे नंतरचं बोनस प्लस कमिशन मला मिळतंय किती राहते? 15,595 रुपये मिळतोय. बरोबर बा. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. हे 2 शून्य 2 शून्य. 16/5 ला शून्य, 8. 16 8 128 आणि 8 किती? 36 ला 6 13. 16 1 16 आणि 13 किती राहते? 29 प्लस. आता आज गुणाकार केलं X 19 भागिले किती राहते? 100. बरोबर आहे. मायनस हे 2 शून्य मध्ये गुणाकार केलं. 19 5 55 ला 5 हाताळले 9. 19 8 52 9 किती राहते? बोला त्याला 152 आणि 9 61 ला 1 हाताळले 16. 19 1 19 आणि 16 किती राहते? बोला त्याला 35 आहे ना, भागिले काही नाही गुणाकार केलं बराबर किती? 15,595. बरोबर म्हणतोय. हे डाऊट नाही. तर हे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार, हे मायनस तिकडे जाऊन प्लस. थोडक्यात बोलायचं असेल 15,595 प्लस हे तिकडे जाऊन प्लस होते 35 15 प्लस आहे ना, एक्स ला एक्स. बरोबर म्हणतोय. काही डाऊट नाही आहे ना. हे मायनस 5 म्हणून 0 5 ला 5, 11 म्हणून 6 गेले किती राहते? 5. इथं 14 म्हणून 9 गेले किती राहते? 5. या दोघांची बेरीज करणार आहे ना. मी इथं लिहू बा, वर लिहितो, वर इकडे लिहितो वर. X 19 भागिले 100 बरोबर 15,595 प्लस 555. या दोघांची बेरीज केलं 5 5 0 है ना. 15 ला 5 हातच्याला 1 हातच्याला 1 16 आहे ना. X 19 भागिले 100 बरोबर किती राहते? 19 1 19 19 8 152 19 5 95. हे 100 इकडे जाऊन गुणाकार केलं. X ची किंमत किती आहे बा? 100 गुणिले 85 म्हणजे 85,000. म्हणजे त्यांना किती रुपयाची विक्री केली बा? 85,000. पर्याय क्रमांक 3. जर तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये किंवा दुसऱ्या मास्तराकडे शिकत असेल आहे ना, तुम्ही हे अपेक्षित करणं साहजिक होतं, असं शिकलं असतं. मी सगळ्या मास्तरची गोष्ट करत नाही, 99% तुम्हाला असं शिकावं मिळालं आहे ना. आसपासच्या भागात जाऊन बघा, तुम्हाला हे शिकायचं आहे. हा क्वेश्चन आणखी तुम्ही माझ्यावर विश्वास नसेल तर बाजूच्या मास्तराला देऊन बघा. हे तुमची कला आहे, हे तुम्हाला करायचं आहे. तो पण बिचारा असंच म्हणणार, कारण बुद्धी इथपर्यंत खुंटीच आहे. ठीक आहे बा, आपल्याला थोडं एक्सप्लोर करायचं आहे. मास्टर असा पाहिजे की डायरेक्ट त्याला टू द पॉइंट शिकवायला पाहिजे. हे काय हे शिकणं म्हणतात त्याला. जर परीक्षेमध्ये जर हे करत गेलं तर बिचाऱ्या विद्यार्थ्याचं काय हालत होईल. पण हे परिस्थिती आहे. मी असं माझी जर तुम्ही असं करत असेल तर तुम्ही एक्झामच्या बाहेर आहे बा, स्पष्ट मत आहे ना. हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, हे तुमचं आन्सर आहे. पण इमानदारीने सांगा, हे तुम्हाला किती जणांना समजलं आहे ना. असं वाटत होतं मी एकटाच करू लागलोय, एकटाच आणि स्वतःला शिकवतोय. ठीक आहे बा, हे फालतूगिरी आहे बा. हे जर शिकत असेल तर तुम्ही स्वतःला नाही 2-3 वर्ष आणखी परीक्षा देत राहा, इथंच या भागात फिरत राहा. ठीक आहे बा. असं नाही, आणखी 2-3 वर्ष लागेल तुम्हाला. असं जर करत असेल विचार करा. क्वेश्चन काय म्हणते की बाबा 18,500 पर्यंत त्याला किती टक्के कमिशन मिळेल बा? 16%. किती राजा? 16% कमिशन. हा 18,500 पेक्षा
जास्त रकमेवर 18,500 पेक्षा वर गेलं तर त्याला 16% कमिशन मिळेलच मिळेल. वरून किती राजानो 3% बोनस मिळेल. बरोबर म्हणतोय रे माझा. इथपर्यंत बुद्धीला पटलं आहे ना. 18,500 पर्यंत 16% कमिशन, वरच्या रकमेवर 3% एक्स्ट्रा बोनस मिळतोय. माझी बुद्धी थोडीशी चालली की बाबा रे मी वरचं रफ करून टाकतोय म्हणजे आपल्याला थोडंसं लागेल. हे तुम्हाला लिहून घ्यायची इच्छा असेल तर पॉज करून नंतर लिहून घ्या बेसिक तुम्हाला ज्याला पाहिजे. तर इथं 16% इथं 16+3 नाही आपलं कॅल्क्युलेशन कसं करू सर. कॅल्क्युलेशन नाही आपल्याला इझी करायचंय सर. का तर इथं टोटल 19% आहे. इथं पण देऊन टाका ना. काय बाजू बिघडत आहे. अरे इथं किती टक्के देतोय 19%. 16+3% देतोय तर इकडं पण देऊन टाका ना 3%. कोणाला फायदा होईल ते सेल्समॅनला फायदा होईल. गरीबात बदल होऊ द्या. मी काय म्हणलं याला 3% देऊन टाका आहे ना. याचा 3% देऊन टाका. काय बाजू बिघडते नाही. तर बघा इथं 16+3 आहे. याला इथं पुन्हा सुरुवातीच्या 18,500 वर बोनस देऊन टाका. फायदा कोणाचा होईल सेल्समॅनचा. जो विक्रेता आहे जो विकतोय जो सेल्स आहे सेल्समन आहे त्याला फायदा होईल. कितीचं राजा मग 3%चं म्हणजे 18,500 वर 3% म्हणजे 3/100. शून्य शून्य कटलं. 3 5 15 5 8 8 24 आणि 25 5 2 3 2 5 म्हणजे किती रुपयाचा फायदा होणार आहे 555. कोणाला सेल्समॅनला. विचारलं सुरुवातीला फायदा होता का नाही. इथं वर बोनस मिळत होतं. 18,500ची अगोदर कमाई करा त्याच्यानंतर बोनस घ्या. मी म्हणलं नाही आहे ना. एखादा दुकानदार एखादा मालक चांगला म्हणत असेल घे बाबा सुरुवातीला पासून बोनस घे. हे आपण ऍडजस्टमेंट करतोय डाव्या साईडला. असं का कॅल्क्युलेशन आपल्याला सिंपल बनवायचं आहे. पुढे कळेल कला. इथं 3% ह्याला पण 3% देऊन ना विचारायचं भलं हो. किती टक्के मिळालं बा 3% म्हणजे 555 रुपये कोणाच्या खात्यात जाईल राजा सेल्समॅनला फायदा होईल. कोणाला सेल्समॅनला. कितीचा फायदा 555. अगोदर किती फायदा होत होता रे. अगोदर त्याला किती मिळत होतं 15,595 आणखी 555 देऊन टाका आहे. 555 दिलं तर किती राजा शून्य आहे ना. 15ला 5 4ला 1 आहे ना. किती राजांनो 1 16 किती राजांनो 16,150 मिळेल. अगोदर किती म्हणत होतं 15,595. आता त्याला सुरुवातीला 3% बोनस दिलं. आता किती मिळेल बा 16,150. किती 16,150. सेल्समॅनला किती टक्के मिळतो राजानो. अरे 19% किती मिळतोय. दोन्ही साईडला 19% आहे. सेल्समॅनला 100% पैकी किती टक्के मिळतो राजानो 19%. सेल्समॅनला 19% मिळतोय. बाकी उरलेले 81% कोणाला मिळतोय मालकाला. आता मला माहित आहे सेल्समॅनला 19% मिळतोय पण प्रश्नामध्ये किती मिळतो राजानो विचारलं. एकूण विक्री विचारलं. एकूण सेल किती विकलं 19 नाही कळत असेल तरी बाकी भागिले किती राहते 19. 19 8 152 19 5 95 या दोघांचा गुणाकार 45,000. कसं वाटलं मला सांगा. म्हणजे त्यानं किती हजार रुपयाची विक्री केली 45,000. कुठं एक्स नाही बिक्स नाही वायला एक्सला विचारता ना विसरून जमाना झालं. वाय काही येत नाही आयुष्यात. त्याच्यामुळे हे सोडून द्यायचं सगळं व्हेरिएबल टू द पॉइंट. तर 18,500 पर्यंत 16% वरच्या रकमेवर 3% बोनस आहे. इतर 3% तर ह्याला पण देऊन टाका ना गरीबाचं. 515 रुपये 555 फायदा करा म्हणजे सेल्समॅनला आणखी 555 देऊन टाका. देऊन टाकलं आता किती मिळतात 16,150. टक्केवारीमध्ये किती अरे 19%. 19%ची किंमत दिली 100%ची किंमत किती काल हे तारीख हे शिकवणं ह्याला आशा करतो. नाही समजलं तरी असे 5-6 क्वेश्चन होतील. रब करू ना रब करतोय. स्पीड नसेल जरा स्पीड नसेल. वेळेचा अभाव आहे. समजून घ्या. ज्या मी क्लास बंद करायच्या नंतर तुम्ही मला स्वतःला विचारा की आपण कमिशन किती शिकलोय. ठीक आहे बा. घ्या बरं क्वेश्चन नंबर 2. एक कंपनी एका एका सेल्समॅनला एकूण विक्रीवर एकूण विक्रीवर कमिशन देते. 8.5% कमिशन व 15,000 रुपये पेक्षा जास्त
पेक्षा जास्त विक्रीवर 2.5% बोनस किंवा इन्सेंटिव्ह असत्या. परीक्षेमध्ये कधी बोनस येईल कधी इन्सेंटिव्ह येईल, घाबरायचं नाही. 2.5% बोनस देते. जर त्याला एकूण 43,625 रुपये मिळत असेल, 625 रुपये मिळत असेल तर एकूण विक्री किती, एकूण सेल्स किती केलं, एकूण किती हजार रुपयाची विक्री केलं. पर्याय क्रमांक 1 4 लाख, 3,20,000, 3,60,000, 4,20,000. आता बघा सेम क्वेश्चन. आता बुद्धी स्पष्ट झाली असेल. नायक नवाय काय करणार, अरे सिंपल आहे सर. एक गोष्ट आलं, 15,000 पर्यंत आपल्याला किती रुपये मिळते रे, ना 15,000 पर्यंत किती टक्के कमिशन मिळते, 8.5%. 15,000 पेक्षा जास्त रकमेवर किती रुपये राहते मग, 15,000 पेक्षा जास्त वाढली तर एक्स्ट्रा 8.5% तर मिळते. वरून बोनस किती राहते, 2.5% मिळतोय. किती राहते ना, 2.5%. मग मला माहिती आहे प्रश्न पडायला पाहिजे, सर इथं 2.5% तर का इथं 2.5 देऊन टाका ना, भलं होईल आपलं, नाही ना, गरीबाचं भलं होऊन द्या, तर 2.5%ला देऊन टाका, 2.5% एक्स्ट्रा देऊन टाका. म्हणजे इकडं पण 11%, या दोघांची बेरीज केली जाऊन 11%, इकडं पण 11%, 11%. कॅल्क्युलेशनला सोपं जावं. एक्स्ट्रा एक्स बी स्कोर तिरपा गुणाकार करत हे फालतूगिरी करायचं नाही. तर इथं 2.5% मिळणार आहे, तर इथं पण 2.5% देऊ ना, बरं होईल. 2.5% म्हणजे किती राहणार, बरं चला 2.5% म्हणजे 15,000चा 2.5% काढा. 15,000चं 2.5% म्हणजे 2.5/100. ठीक आहे बा, हे 2 शून्य 2 शून्य, हे शून्य कटलं, पॉईंट कटलं. 25 5 सव्वाशे, 12, 25 आणि 12 किती राहत, बोल चला किती राहतात मग, 375. हे कोणाच्या खात्यात द्यायचंय, 2.5% कोणाला फायदा मिळाला, सेल्समॅनला मिळालं. इथं बोनस मिळतो, इथं मिळत होतं का पूर्वी, नाही. आता आपण बळजबरीने देऊन टाकलं हे 2.5%, इकडं पण बोनस. असं का करतोय, कॅल्क्युलेशन सोपं जावं. इकडं 2.5%, इकडं 2.5%. ते 2.5% म्हणजे किती राहतं, 15,000चं 2.5% म्हणजे किती, 375. 375 रुपये एक्स्ट्रा कोणाला मिळतात, सेल्समॅनच्या खात्यात जातात. कोणाला जाणार, सेल्समॅनला. बिचाराचं बरं झालं, किती रुपयाचं, 375. आजचं काम झालं है ना. बघा किती, 375. अगोदर मिळत किती होतं रे, 43,625. 375ची बेरीज करा, आता किती मिळेल बा, है ना, 44,000. किती मिळेल बा, 44. बघा हे 6 3 हे 25, किती हजार मिळेल, आता किती मिळेल बा, 44,000. आता सेल्समॅन खुश झालं, आजचं काम झालं. किती, 44,000 आहे ना. किती हजार आता, 44,000. आताच्या खात्यात किती, 44. टक्केवारी बोला, इकडं पण 11, इकडं पण 11. ते 11%ची किंमत किती दिली, 44,000. तर एकूण सेल विचारले, 100% केला असेल, ती किंमत किती, या दोघांचा गुणाकार 100 गुणिले 44,000 भागिले किती राहते मग, 11. 11 4 44. म्हणजे गुणाकार केलं तर 4 लाख. तर त्यानं उत्पन्न किती केलं, म्हणजे मालकाचं भलं किती केलं, एकूण सेल्स किती केलं, एकूण विक्री किती केलं, एकूण विक्री 4 लाखाची. किती राहते ना, 4. किती सोपं आहे, किंमतदारीनं सांगा. एकदम साधं सरळ क्वेश्चन आहे ना. 11%ची किंमत दिली, फक्त हे ऍडजस्टमेंट करायचं आहे. इतकं ऍडजस्टमेंट केलं, 2.5%ची किंमत काढली, आहे ना, भलं करून टाकलं बिचाराचं. 11%ची किंमत, 100%ची किंमत. समजलं, 1% पण डाऊट नाही. आशा करतो की हे बुद्धीला पटलं असेल. सरळ साधा सिंपल क्वेश्चन, मस्त क्वेश्चन आहे. आता काही म्हणतील सर नाही आम्हाला नाही समजलं, पुढे जाऊ घ्या की, टेन्शन काय घेत आहे. झालं बा, त्याला असे खराब करतोय, नाही तर स्क्रीनशॉट मारून घ्या, है ना, समजून घ्या, सगळं तुमच्याकडेच आहे. आलं बा, पटापट क्वेश्चन करा, पुढे भरपूर क्वेश्चन व्हायचे. सांगा आता यायला पाहिजे. एका सेल्समनला एकूण विक्रीवर एकूण विक्रीवर एकूण विक्रीवर एकूण विक्रीवर
12% कमिशन मिळते. 12% कमिशन मिळतो. व 15,000 रुपयापेक्षा जास्त, 15,000 रुपये पेक्षा जास्त विक्रीवर 1% बोनस मिळतो. 1% बोनस मिळतो. जर त्याला 5,650 रुपये मिळत असेल तर एकूण विक्री किती? एकूण किती सेल विकला असेल, किती रुपयाची सेल केला असेल? 56,000, 50,000, 60,000, 64,000. आलेला क्वेश्चन प्रिव्हियस इयरचा 2024चा क्वेश्चन आहे. मस्त क्वेश्चन आहे, घ्या बरं. साधे क्वेश्चन आहे, एक लाईन मध्ये उडवायचे आहेत. आता तुम्ही शिकला, तुमच्या डोक्याला आता पडलंय बाबा हे असंच आहे. काय म्हणते क्वेश्चन? काय म्हणते की 15,000 रुपयापेक्षा जास्त विक्रीवर 1% बोनस आहे. तर 15,000 पर्यंत बोला, 15,000 पर्यंत किती टक्के राजानो बोलतो? 12% मिळते आहे ना. 15,000 पेक्षा जास्त रकमेवर जसं केलं, 15,000 पेक्षा जास्त कमाईवर किती रुपये मिळते राजानो? 12% तर मिळणार, प्लस 1% बोनस मिळतोय. किती राजानो? 1% बोनस. ठीक आहे, काय डाऊट? काही डाऊट नाही. सर मला कळालं की इथं किती मिळते राजानो? 13%. हे ना काय पाप केलं? तर 1% जे आहे ना ऍडजस्टमेंट करा. काय करा? ऍडजस्ट करा. कसं ऍडजस्ट करणार? तर डाव्या साईडला ऍडजस्ट करून टाका ना. इथंच काय बोनस देता, इकडे पण देऊन टाका, भलं होईल बिचारायचं आहे ना. 1% बोनस देऊन टाकलं. अरे कोणत्याही संख्येचं 1% म्हणजे मरुजेपर्यंत शिकवले कसं रे? 10%ची किंमत 1 अंतर पॉईंट, 1%ची किंमत 2 अंकांतर पॉईंट देऊ. उजवीकडून डावीकडे 2 अंकांतर पॉईंट द्यायचं, 1% विचारला असेल. 1%ची किंमत किती राहिली? 150 रुपये. आता हे 150 म्हणजे कोणाचं काम झालं? असं झालं त्यामुळे चिली पनीर काही आहे ना. सेल्समॅन म्हणत असेल, अरे किती रुपये आहे? 150. श्रावण चालू आहे, आजचं पनीरचं काम झालंय. ठीक आहे, किती रुपये राहते ना? 150 रुपये कोणाला देणार? सेल्समॅनला. 1% बोनस आणखी मिळू लागले आहे ना. मालक घरी झालंय, मालकनं 1% इकडे देऊन टाकलं. 1%ची किंमत किती? 150. ते कोणाला खात्यात जाणार? कोणाच्या खात्यात जाणार? सेल्समॅनच्या खात्यात जाणार. कोणाच्या? सेल्समॅन. आता सेल्समॅनला अगोदर किती मिळत होतं? 7,650. आता 150 वाढून द्या, म्हणजे किती राजानं बोलत चला? हे 0 राजानो 7,800. 150 रुपये पूर्वी कमी होत होता, आता थोडस जास्त. अरे टक्केवारीमध्ये किती नसते? इथं पण 13, इथं पण 13. तर 13%ची किंमत दिली. टक्केवारीमध्ये किती मिळते? 13%. 13%ची किंमत दिली तर एकूण सेल किती राजानो? मालकाला किती म्हणलं? तर उरलेले किती राजानो? 87%. आपल्याला एकूण सेल्स विचारले. एकूण सेल्सची किंमत किती राजानो? 100. 100%ची किंमत करा. 78 गुणिले 100 या दोघांचा किरपा गुणाकार भागिले 13 600 गुणिले 100 म्हणजे 60,000. त्याने एकूण विक्री किती केलं बा? 60,000. कसं वाटलं मला सांगा? मजा आली की नाही? आहे ना. आता सेल्स बरोबर. आज तुम्हाला सेल्समॅन नाही बनवत समजलं? आशा करतो समजला असेल. पटलं असेल, बुद्धीला पटायलाच पाहिजे. झालं बा, फक्त डाव्या साईडला ऍडजस्टमेंट आहे. आता टेन्शन नाही घ्यायचं. धडाधड क्वेश्चन उडवायचे. काय कमिशन घेऊन बसतात. आजपासून उद्यापासून कमिशन बंद आहे ना. मस्त लोक हवा करतात ते कमिशन हार्ड असते. शिकवण्यावर शिकवणारा तुम्हाला कलाबाज पाहिजे. ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक 4-5 जे असेल ते बघूया. एक कंपनी एका सेल्समॅनला एकूण विक्रीवर 15% कमिशन देते व 18,000 रुपये पेक्षा जास्त विक्रीवर
2% बोनस देतो, 2% बोनस देते, 2% बोनस देते. जर जर सेल्समॅन जर सेल्समॅन कमिशन काढून ₹75,000 ₹60 कंपनीला देत असेल, कंपनीला देत असेल देत असेल तर तर एकूण विक्री किती, एकूण विक्री किती? सेम क्वेश्चन, फक्त निराळा आहे, थोडस चेंज केलं. हे 2 टाईप आहेत जे तुम्हाला घाबरलं नाही पाहिजे. सेम आहे, कॅल्क्युलेशन सेम, ट्रिक पण सेम, फक्त तुम्ही घाबरला नाही पाहिजे. 1,00,000. आपलं लक्ष द्या, बुद्धी जागेवर ठेवा. काय म्हणलंय आता या क्वेश्चन मध्ये, काय करू लागले की बाबा रे सेल्समॅन काय करू लागले, कमिशन काढून स्वतःची कमिशन खिशात घालाले. काय करायले, बडा चालू. जर मी समजा सेल्समॅन, आज मी सेल्समॅन बनवून टाका मला, आहे आज मी ₹100 विकलो. किती जण ₹100 विकलो, ₹100 झालाय. माझी कमिशन किती आहे, समजा 10%. 10% खिशात घालणं, बाबा रे घे. मालकला म्हणलं, मालक ₹90 घेऊन टाका. आपलं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे की जसे जे काही सेल्स करेल 10% तू घे, 90% मला. मी ₹100 कमाई केलं, 10 केलं. या कंडिशन मध्ये सेमच आहे. कमिशन काढून दुकानदारला किती देतो राजानो, कंपनीला किती ₹1,000 देते, ₹75,000, ₹75,060 कंपनीला वापर देऊन टाकतोय उर्वरित रक्कम. तर त्यानं एकूण विक्री कसं केलं, एकूण किती रुपयाची विक्री केलं, एकूण सेल किती, असा प्रश्न म्हणतोय. आतापर्यंत काय होतं, सेल्समॅनची किंमत द्यायची, सेल्समॅनला एवढे रुपये मिळत होते. आतापर्यंत 3 क्वेश्चन होते ते सेल्समॅनच्या खात्यात जात होते. आता कोणाला कंपनीच्या खात्याची रक्कम आहे, कोणाची, कंपनीची. घाबरायचं का नाही, मी आहे. बघा काय म्हणते, ₹18,000 पर्यंत करायचं बोलत ना, ₹18,000 पर्यंत कमिशन किती मिळते, 15%. किती, 15%. काही डाऊटच नाही. 18,000 पेक्षा जास्त रकमेवर, 18,000 पेक्षा जास्त रकमेवर कमिशन किती मिळते, आहे ना, 15% तर मिळतेच मिळते. वरून किती राहतो, 2% बोनस मिळते. किती, 2% बोनस. खुश झाला बिचारा. आहे ना, माझ्यासारखं माणूस 2% खुश होणार आहे ना. 15 पेक्षा 2% वाढून द्याले. मी म्हणलं नाही सर, कॅल्क्युलेशन, मला घरी जाताना मला कॅल्क्युलेशन, मी गरीब माणूस, मी फक्त विकू शकताय, मला हे गणिती मला जमत नाही. ते 2% काहीतरी करा, 1-2% देऊच नका, नाहीतर भलं करा, सुरुवातीपासून 2% द्या. मी म्हणलं की सर, इथं 2% देत आहे, हा ना, गरीबाचं भलं करा, इथं पण 2% देऊन टाका. बरोबर म्हणताय, काय बात वेगळे. अरे इकडे 2% दिलं तर कोणाचा भलं होईल, सेल्समॅनचा भलं होईल, बिचाराचा भलं होईल. बरोबर म्हणताय. अरे 2% एक्स्ट्रा देऊन टाकले, इथं सुरुवातीला पण बोनस देऊन टाकलं, देत होतं का नाही, आपण ऍडजस्टमेंट केलं. याचं 2% सांगा, 1%ची किंमत 180, तर 2%ची किंमत किती जाऊ, 360. बघा 18,000 2% म्हणजे 2/100, 2 0 2 0, 18 36, शून्यला शून्य. म्हणजे आजचं त्यांचं काम झालं. जर श्रावण पाळत नसेल तर कशाचं काम झालं, मटन मिटन येणार नाही. 360 म्हणजे चिकन, ठीक आहे बा. कशाचं काम झालं, ₹360. आपल्याला कोणाला मिळाले 360, सेल्समॅनला मिळालं. कोणाला फायदा, कोणाला झाला, सेल्समॅनला. नुकसान कोणाला झालं, कंपनीला नुकसान झालं. अरे इथं ₹360 फायदा कोणाला झालं, सेल्समॅनला झालं. नुकसान कोणाला करावं लागणार, सेल्समॅनला एक्स्ट्रा देऊन टाकलं 2%. म्हणजे नुकसान कोणाला, बिचारे कंपनीला. म्हणजे चुना कोणाला लागला, कंपनीला चुना लागला. किती रुपयाचा, 360. अगोदर कंपनीला किती मिळत होतं, ₹75,060. मग आता ते ₹360 चुना कोणाला लागला, कंपनीला नुकसान झालं, 360. तर इथं पण बोनस देऊ लागला, 360 वजा करून टाका. म्हणजे कंपनीला आता किती मिळेल बाळा, बोलत चला. अरे 10 मधून 3 गेलं 7, तर किती आलं, ₹74,700. आता कंपनीला किती मिळणार, 74,700. कारण आता सेल्समॅनचं भलं एवढं करून टाकलं, तर कंपनीला नुकसान किती झालं, 360 वजा करून टाकलं. आता कंपनीला किती मिळू लागले, ₹74,700. अरे इथं किती कंपन्या मिळाल्या, बोलत चला. अरे बोलत चला, 17% आपल्या सेल्समॅनला मिळू लागले. सेल्समॅनच्या खात्यात टक्केवारी किती रुपये चालले, 17%. उर्वरित रक्कम कोणाच्या खात्यात जाणार, कंपनीला किती मिळणार, 100% पैकी 100% याला 17% आहे, तर उरले 83% कोण, कंपनी खात्यात जाणार. त्याची किंमत 74,700 दिले, तर एकूण सेल्स 100% असतो. याची किंमत विचारले, करा तरी पाहू नका, आपलं काय काम आहे. 700 गुणिले 100 भागिले किती राहील, 83. आहे ना. आता कॅल्क्युलेशन जमत नाही तर आमच्या पिढीनं पाठ नाही 83चा पाडा, तुम्ही काय करता हे,
टेन्शन मला कमी आहे. काय म्हणलं, एकेकाला किती राजानो 3 आहे, इथे किती राजानो 7 आहे. शेवटी तर 0-0 सगळीकडे आहे 4-4. मी म्हटलं इथं 7 आहे, इथं 3 आहे. अरे 3 ला काय गुणाकार करू की 7 येईल? 3 ला कोणत्या संख्येला गुणाकार करू की 7 येईल? 3 नम 27 म्हणजे हे किती राजानो? 3 नम 27 म्हणजे किती पट राजानो? 9 पट आहे. हे करायचं ना, हे तर एक समजायचं आहे की बाबा रे इथं 3 आहे, इथं 7 आहे, 3 9 27 एकेकांकी मॅच झालं बघा, म्हणजे 9 पट आहे. हे 900 गुणिले 100 म्हणजे किती राजानो? 90,000. विचारनं सेल्स किती केलं सर? 90,000 रुपयाची विक्री केली. किती? 90. फक्त हे कळायला पाहिजे की बाबा रे 3 नम 27 हे 9 पट आहे बघा, चेक करायचं असेल तर घरी जाऊन चेक करू शकता. नाहीतर 3 ला 9 न गुणाकार केल्यानंतर 7 येते, म्हणजे 900 आहे, 100 आहे आणि गुणिले 90,000 आहे, म्हणजे त्यानं किती रुपयाची विक्री केलं? तब्बल 90,000 रुपयाची विक्री केलं. त्यावेळेस आहे ना, कंपनीला एवढं दिलं, आपल्याला विक्री विचारली होती 90,000ची. कळालं? ज्यावेळेस सेल्समॅन आपण कंपनीला वापस करतोय त्यावेळेस काय करायचं राजानो? हे 360 रुपयाचं सेल्समॅन लक्षात झालं म्हणजे कंपनीला नुकसान झालं. कितीचा? 360 वजा करून टाका. आता कंपनीच्या खात्यात एवढे रुपये जात आहे ना, हे ऍडजस्टमेंट चालले आपल्या सोयीसाठी करू लागले. 17% आपण घेतोय सेल्समॅन, कंपनीला 83% देतोय, तर 100% मग म्हटलं आणखी एक करा. नाही समज आणखी समजेल पुढं आहे. समजो कहियो थोडा थोडा आगे बढ़े है ना, रब करू एवढं जीव लावून सांगतोय है ना, मजा घ्या, शिकून घ्या. मजा घेण्यापेक्षा व्यवस्थित शिकून घ्या. काय बोलतोय मस्त है ना, त्याच्यावर भान असू द्या. सिलेक्शन शिकून घेतल्यानंतर सिलेक्शन पक्का आहे. आजपर्यंत असं जाऊ नये, शिकलेल्या मुलाला वाया गेले, जाणार पण नाही. फक्त भागात हवा करा. जे कोणी गरजू आहेत त्यांना फसू देऊ नका, नाहीतर फसवण्यासाठी दुनिया बसलेली तुमच्यासाठी त्यांना डोळे फाडून बसले. यावर 10 क्वेश्चन करणार, बघू किती जण करणार है ना. हे जर जमलं असेल तर पुढचं क्वेश्चन तर मला जमायलाच पाहिजे. एक कंपनी एका एका सेल्समॅनला एका सेल्समॅनला एका सेल्समॅनला एकूण विक्रीवर 17% कमिशन देते. 17% कमिशन देते. व 12,000 रुपये पेक्षा जास्त विक्रीवर 5% बोनस देते. 5% बोनस देते. जर तो कमिशन काढून 47,400 रुपये कंपनीला देत असेल, तर एकूण विक्री किती झालं? एवढेच टाईप होते. कमिशन दे घाबरत होते. 50,000, 60,000, 64,000, 75,000. साधे सरळ सटीक आणि टिकाऊ मजबूत क्वेश्चन है ना. घाबरायचं काय नाही, घाबरायचं सर, क्वेश्चन आहे, तेच आपलं ठरलेलं आहे. आपलं काय ठरलं होतं ते तुम्हाला माहित आहे. 12,000 पर्यंत किती कमिशन मिळते ते विचारलं, 17%. जर 12,000 पेक्षा जास्त मेहनत केलं है ना, तर मला किती राजा 17% कमिशन मिळते. वरून किती टक्के बोनस मिळते? 5%. किती टक्के? 5%. मजा झाली, जास्त येऊ लागले तर 5% इकडे देताय तर इकडं पण देऊन टाका ना, बिचारायचं भलं करून टाका. अरे हेच तर ऍडजस्टमेंट आहे. इकडे 5% देताय तर इकडे पण देऊन टाका, आमचं भलं करा. 5% म्हणजे सांगा रे, कोणत्याही संख्येचं 10% म्हणजे 12 ते 5 असे तर 5%ची किंमत तिला जमा असता असे. नाही सर आम्हाला जमत नाही, आम्ही गरीब लोक तुमच्यासारखे. 5% म्हणजे 5/100. हे 2 0 12 5 60 म्हणजे 6 असंही करू शकता. खेळ तुमचा आहे, बरोबर. म्हणजे जो है ना, जे आमच्यासारखे आहे ना, व्हेजवाले काय करू शकत ना. आज त्याच्या जे मटणाची सोय झाली, जे श्रावण पाळत नाही
₹600 फायदा कोणाला झाला? सेल्समॅनला. कोणाला? सेल्समॅनला. म्हणजे नुकसान कोणाला झालं रे? कंपनीला. अरे 5% इकडे पण बोनस देऊ लागले, सेल्समॅनच्या खात्यात ₹600 टाकून दिलं. म्हणजे कोणाला फायदा झाला? सेल्समॅनला. म्हणजे तोटा कोणाला झाला? कंपनीला तोटा झाला. म्हणजे चुना कंपनीला लागला. किती रुपयाचा? ₹600. बिचारी कंपनीला अगोदर किती मिळत होतं? 47,400. आता ₹600 कमी मिळेल ना. वजा वजा करा. किती राजांनो? किती बोलत चला, ₹46,800 मिळणार. आता कंपनीला किती रुपये मिळणार आहे? ₹600 नुकसान करून घेतले बिचारी कंपनीला. आता त्याच्या खात्यात जाते ₹46,800. आता मला सांगा, सेल्समॅनला टक्केवारीमध्ये किती रुपये मिळते रे? 17.5-22%. किती बा? 22% मिळते. किती मिळते? 22% मिळते. इकडे पण. मग बाकी उरलेलं 78% कोणाला मिळत असेल रे? 78% कंपनीला. कंपनीला मिळते किती? ₹46,800. तर विक्री विचारले, एकूण विक्री किती? 100%. गुणाकार करा. 100 गुणिले 46,800 भागिले किती रे? 78. 13,78. 13,39. 13,78 डबल 0. सायन्स आहे 36. 600 गुणिले 100 म्हणजे 60,000. आता मला सांगा, एकूण सेल्स किती केलं बा? 60,000. किती रे? 60,000. कसं वाटलं मला सांगा? वाटलं कसं? म्हणजे कंपनीला दिलेली रक्कम देऊ, कंपनीला देऊ या सेल्समॅनच्या खात्यात जाऊ? आन्सर आपलं डाव्या साईडला आपल्याला काय करायचं? ऍडजस्टमेंट करायचं. काला शिकलं असेल, काही क्वेश्चनसाठी क्वेश्चन होते, मस्त मस्त क्वेश्चन घेतले. हे क्वेश्चन तुम्हाला समजायला पाहिजे होते. आता पुढचे क्वेश्चन फक्त प्रॅक्टिस करायचं. मी एकदम हाय स्पीड मध्ये समोर एकदम समजून. आता तुम्हाला माहित आहे हा कसं कुठून करायचं. तर कृपा चला नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला किती फास्ट नोट होत आहे ते मला बघा. बघू किती फास्ट करणार आहे आपल्याकडे कळून जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन 7-8 नंबर जे असेल ते लिहून घ्या. एका सेल्समॅनला एकूण विक्रीवर 10% कमिशन मिळतो. 10% सिंपल क्वेश्चन. 10% कमिशन मिळतो व 10,000 पेक्षा जास्त 10,000 पेक्षा जास्त विक्रीवर 5% बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळतो. जर तो 75,000 कमिशन काढून 75,500 रुपये 75,500 रुपये कंपनीला देत असेल तर एकूण विक्री किती? 78,000, 80,000, 85,000, 90,000. सांगा मला, इमानदारीने सांगा. आता शिकलात तुम्ही, तुम्हाला शिकवण्याची गरज नाही. तुम्ही शिकलात, आता तुम्ही मास्तरला पण शिकू शकता. एवढं बनवून दिलं. आता काय करायचं? तर ते जे आपण शिकलोय, जे आपलं ठरलंय, 10,000 पर्यंत त्याला कमिशन किती रे? 10% आहे बिचाराला. आणि 10,000 पेक्षा जास्त जर व्यवहार केलं तर त्याला किती राजा बोनस आहे? किती रे? है ना? 10% तर कमिशन आहे, प्लस 5% बोनस आहे. माझा झाली किती टक्के राजा? 5%. तर इकडं बोनस देत आहे बिचारला, इकडं पण देऊन टाका ना, भलं होईल आमच्यासारख्या गरीब माणसाचं. चला इकडे पण 5% बोनस देऊन टाका. असं का करतो? ऍडजस्टमेंट. जेणेकरून कॅल्क्युलेशन इतरांपेक्षा 1 पटीने पुढे जाईल. 5% सांगा, आता याचं 5% सांगायची गरज आहे. 10%ची किंमत 1,000 तर 5%ची किंमत 500. डायरेक्टली तुम्हाला आता परत नाही करणार, कारण एवढं शिकून टाकले की आता गंगा वरून गेली. बघा ठीक आहे.
आहे ना. 10% किंमत 1000 तर 5% किंमत 500. हे 500 रुपये कोणाचा फायदा झाला? सेल्समॅनचा फायदा झाला. कोणाचा? सेल्समॅन. बरोबर राजानो, है ना. एखाद्या देशात 500 रुपये, सेल्समॅनला किती रुपयाचा फायदा झाला? 500 रुपये. किती? 500. नुकसान कोणाला झालं? इमानदारीचा फायदा. कंपनीला नुकसान झालं रे, बिचारीला एवढं मिळत होतं, आता 500 रुपये तोटा झाला. म्हणजे आता किती मिळत असेल त्याचे? 75,000. कंपनीच्या खात्यात आता किती जाणार? 75,000. तर मला माहित आहे, अरे सेल्समॅनला किती रुपये मिळतो बा? सेल्समॅनला मिळतोय किती? 10 आणि 5 15. 15%. 15% कोणाला मिळतो राजानो? सेल्समॅनला. म्हणजे बाकीचे 85% कोणाला मिळत असेल? हो हो. हा परत क्वेश्चन काढला ना. क्वेश्चन बघा इथं काहीतरी चुकले, नंबर चुकले. ठीक आहे बघा. 85,000ची किंमत किती दिली बघा? 75,000. तर 100%ची किंमत किती? बरोबर बघा. या दोघांचा गुणाकार 75,000 गुणिले 100 भागिले किती राहील? 85. 5 एक 5 17. 5 एक 5 5 5 25. 17 एक 17. 17 17 एक 17. 17 2 53. जवळपास किती राहील? 90. जवळपास म्हणजे जवळपास किती हजाराचा शेल केले? 90,000. किती बा? 90,000. पर्याय क्रमांक किती? ठीक आहे, समजलं? चालेल. 90,000 रुपये. चालेल. एकूण सेल्स किती केले? 90,000 रुपये. थोडं सेंटर होते बाळगड आहे ना. एवढं तुम्ही घ्या है ना. म्हणजे टोटल आहे ना, किती रुपयाची विक्री केलं? 90,000. 90,000. कारण ते चुकले काहीतरी, हे मागच्या पण क्वेश्चन मध्ये झालं होतं, हे थोडंसं. ठीक आहे, बाकी समजलं बा. क्वेश्चनची टाईप समजून घ्या, मेथड समजून घ्या कसं करायचं. आता प्रिव्हियस इयर 24-25 ला आलेले क्वेश्चन बरोबर मला माहित आहे तुम्हाला एवढं शिकवलंय, तर पुढचे क्वेश्चन तुम्हाला करायचे. जरा स्पीड होत असेल तर सांग, मी हळूहळू घेतो बा. आणि एकाच व्हरायटीचे क्वेश्चन आहे, एवढं फास्ट होतंय की मॅक्झिमम क्वेश्चन होऊ ही माझी आशा आहे. मग तुमची प्रॅक्टिस क्लास रिलीज होऊन जावा. ठीक आहे. इथल्या प्रॅक्टिस करून घ्या. करू. क्वेश्चन नंबर 8 9 जे बघ. एका एका सेल्समॅनला एका सेल्समॅनला एका सेल्समॅनला झालंय का तुमचं? हे नाही झालं असं बघ. एका सेल्समॅनला 12% एकूण विक्रीवर एकूण विक्रीवर विक्रीवर 12% 12% कमिशन मिळते. किती राहिलं? 12% कमिशन मिळतो मिळतो है ना. 12% कमिशन मिळतो. व व 15,000 रुपयापेक्षा जास्त 15,000 पेक्षा जास्त विक्रीवर विक्रीवर 1% बोनस मिळतो. काय मिळतो? बोनस मिळतो. जर त्याला जर त्याला जर त्याला 6,350 रुपये मिळत असेल मिळत असेल असेल तर तर एकूण एकूण विक्री किती? सुरुवातीच्या 3 टाईप मध्ये हा क्वेश्चन होता. करून दाखवा. 50,000 55,000 यायला पाहिजे बा. 78 80 विचारलं क्वेश्चन आहे. सन 2024 हा मस्त क्वेश्चन आहे. करा बरं. झालं नाही क्वेश्चन? नाही झालं. करा बरं. उडवा आता उडवा. आता उडवायची काम आहे बा. एवढं डेप्थ मध्ये शिकवलं, एवढं टाईप वाईज शिकवलं, एवढं भयानक शिकवलं की तुम्हाला आता क्वेश्चनला फक्त टच करायची गरज आहे. 15,000 रुपये आहे. किती रुपये कमिशन मिळणार? 12%. हे डाऊट नाही. 15,000 पेक्षा जास्त रक्कम असेल तर काय राजनो? 15,000 12% तर कमिशन मिळणारच, प्लस 1% काय राजनो? बोनस आहे. काय बोनस? काय बोनस?
काय खबर ना, तर 1% यानं काय पाप केलं, ह्याला पण 1% द्या ना रे, द्या, देऊन टाका, गरीबाचं भलं होऊ द्या. मी म्हणलं असं आहे, ठीक आहे, 1% बोनस दिलं. 1% म्हणजे किती रे? त्याचं 1% म्हणजे सांगा ज्यांना कोणत्याही संख्येचे 1% म्हणजे उजवीकडून डावीकडे 2 अंकांतर पॉईंट. अरे 1%ची किंमत त्याच्या 150 रुपये सांगितले. कोणत्याही संख्येचं 1% काढायचं उजवीकडून डावीकडे 2 अंकांतर पॉईंट. याचं 2 अंकांतर पॉईंट दिलं तर किती? 150. हे कोणाला फायदा होणार? लागले कोणाला? सेल्समॅनला. सेल्समॅनचं भरं खरं करते भलं. 150 रुपये कोणाला फायदा आहे? सेल्समॅनला. कोणाला? सेल्समॅनला. किती म्हणजे त्याला भलं किती होऊन जाईल? 6,004. किती राजानो? 500. 0,0,5,0 6,500 रुपये. पुन्हा तेच त्यांना आता किती रुपये मिळणार? पूर्वी एवढं मिळत होतं, आता किती मिळतो राजानो? 150 रुपये जास्त. म्हणजे आता त्याच्या खात्यात किती रे? 6,500. संध्याकाळचा हा संध्याकाळची सोय झाली किती? 150 रुपयाची. म्हणजे किती राजा? 6,500 मिळणार कोणाला? सेल्समॅनला. पण मग सेल्समॅनला मिळते किती राजा? टक्केवारीमध्ये 13%. किती रे? 13%. 13%ची किंमत किती? 6,500. तर एकूण सेल विचारले 100%ची किंमत. हा 6,500 गुणिले 100 भागिले किती रे? 13. 13 65. 500 गुणिले 100 म्हणजे 50,000. म्हणजे त्याने एकूण किती रुपयाची विक्री केलं? गरीबासारखं 50,000 रुपयाची. कारण म्हणजे सेल्समॅनची असो या कंपनीला दिली रक्कम असो, आपल्याला ऍडजस्टमेंट जमू लागले. आता डोक्यात फोकस आहे. सेल्समॅनची दिला असेल त्याच्यामध्ये त्याला भलं करून टाका. जर इथं सेल्समॅन आपण जर कंपनीला देत असेल तर कंपनीला नुकसान असेल तर कंपनी वजा करून आपण कॅल्क्युलेशन करत आहे. कारण म्हणजे सेल्समॅनचे खात्यात असो या कंपनीच्या खात्यात देत असो, आपल्याला कॅल्क्युलेशन क्वेश्चन जमते कमिशनवर या टाईपनच करायचंय. दुनिया कितीही शिकू दे, सगळ्यात बेस्ट मेथड, सगळ्यात क्वालिटी मेथड घ्या. जर एक्सच्या भानगडीत पडेल ना, वाय पण मिळणार नाही, एक्स सगळं नुकसान होणार. ठीक आहे. आहे. आता एक क्वेश्चन करून दाखवा. जर तुम्ही एवढं खरंच शिकला असेल तर माझे शाळेत क्वेश्चन करून दाखवा. प्रिव्हियस इयर शिकला असेल, एक क्वेश्चन घ्यायला पाहिजे. एवढं शिकवलं, एवढं मन लावून शिकवलं तर एक क्वेश्चन करून दाखवा बरं. एक क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे. बघू आता किती जणांचं डोकं चालते. बघू इथं ठरलं. इथं क्वेश्चन कधी कधी एक्झाम लोक बाद असतात, थोडं डोकं चालवतोय तर त्याचा क्वेश्चन कसं करायचं. सेम क्वेश्चन आहे. बघू किती जण डोकं चालवतात. मला फक्त चेक करायचं. एक सेल्समॅन सेल्समॅन एक सेल्समॅन एकूण विक्रीवर मिशन मिळतो मिळतो व 10,000 रुपये पेक्षा जास्त विक्रीवर 4% कमिशन आहे. तर बोनस नाहीये. 4% कमिशन मिळतो. कमिशन मिळतो म्हणजे कमिशन कमी करून टाकले, बिचाराचं वाईट करून टाकले. जर तो कमिशन काढून म्हणजे वजा करून कमिशन काढून 28,700 रुपये कंपनीला देत असेल तर पर्याय क्रमांक 1 30,000 रुपयाची विक्री करेल. 32,000 का 24,000. एवढे क्वेश्चन घेतलेत की बस हा ना. कसेही क्वेश्चन असतो आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये दुसरं काही नाहीये. आता प्रत्येक क्वेश्चन मध्ये बोनस मिळत होतं ना. आता इथं बिचाराचं प्रत्येक मध्ये भलं करत होतो. आता इथं भलं करायचं नाही, त्याचं नुकसान करायचं आहे. काय आहे ना, तेच कला आपली, आपण तेच शिकलोय. 10,000 पर्यंत त्याला किती राजा कमिशन? 5% आहे ना. 10,000 पेक्षा जास्त जरी असेल तर किती राजानो?
4%च कमिशन. इथं बोनस घेण्याचं भानगडच नाही. त्याचं होतं ते कमिशन कमी करून टाकलं. बघ खबरदार, तू 5 केलंस तर तू चांगला आहेस. 5% कमिशन. 10,000च्या वर गेलास तर तुझं 5% आलं. मग आता आपल्याला ऍडजस्टमेंट कसं करायचं? सॉरी, उजव्या साईडला जे टक्के आहेत ते इकडं तर इथं कमिशन काढून टाका, 1% वजा करा, बरोबर यायला है ना. 1% यावेळेस नुकसान करायची, त्यावेळेस सेल्समॅन आगाऊ झालाय हा ना. तर किती राजानो 1% कमी करताय, किती राजानो 1% कमी, सेल्समॅनला तोटा करायचा. का इथं 4% तर इथं 4% करून टाका, दोन्ही पर्सेंटेज समान पाहिजे तरच त्या ऍडजस्टमेंट होईल. इथं 4% नंतर पाप केलं, इकडे पण 4% करा, म्हणजे 1% वजा करायचं. 1% किती म्हटलं ना, 100 रुपये. हे कोणाचं नुकसान आहे राजानो? सेल्समॅनला. 5% होईल सर, एक तर सगळीकडे 5% द्या, नाही तर सगळीकडे 4% द्या. सोपं काय? इकडे 5% देऊन टाका. 1%चं नुकसान करा, कुणाचा? सेल्समॅनचा. किती रुपयाचा? 100 रुपयाचा. आता 100 रुपयाचं नुकसान सेल्समॅन होतो, तर लॉटरी कोणाची लागणार? आता कंपनीची फायदा होणार. नुकसान कोणाला झाला? सेल्समॅन. म्हणजे नफा कोणाचा राजा, फायदा कोणाचा झाला? फायदा कोणाचा राजा? कंपनीचा झाला. किती रुपयाचा? केवळ 100 रुपये. काही फायदा जास्त नाही आहे ना. 100 रुपयाचं सेल्समॅन नुकसान सहन करतोय, तर कंपनीला फायदा 100 रुपयाचा आहे. म्हणजे किती राजानो? 28,800 रुपये मिळणार. आता कंपनीला किती रुपये मिळणार आहे? 28,800. अच्छा, असं आहे कंपनीला. टक्केवारीमध्ये इथं 4%, इथं 4%, म्हणजे 4% सेल्समॅन घेतो, तर 96% कोण घेते राजानो? कंपनी. 96%ची किंमत किती दिली बा? बोला. 28,800. बोला. 28,800. तर एकूण सेल किती राजानो? 100%ची किंमत किती? करा तिरपा गुणाकार. 28,800 गुणिले भागिले 128, 128, 0, 300 गुणिले 100 म्हणजे किती राजानो? 30,000. नाही त्यानं एकूण विक्री किती रुपयाची करत होता? केवळ 30,000 रुपये. किती राजानो? 30,000 रुपये. कळालं? ऍडजस्टमेंट कळालं की नाही? म्हणजे काही जर दिलं तर आपल्याला ऍडजस्टमेंट करायचं. बेस्ट पिक दिलंय, दुनियाची बेस्ट पिक दिलंय, या टाईपनच करायचं आणि हेच विचारणार. पण मॅक्झिमम मला माहित आहे तुम्हाला विचारणारे क्वेश्चन कसे विचारतील है ना. 1% बोनस, 2% बोनस वर क्वेश्चन असेल, आणि सेल्समॅनला एवढे रुपये मिळाले तर एकूण विक्री किती, या टाईपचे जे सुरुवातीला घेतलं 3 क्वेश्चन, त्या टाईपवर 99% विचारतील. बाकी तुम्हाला मी एवढे घेते, सगळं आहे ना, सगळं प्रवाह तुमच्या आणून ठेवले बा. तुम्हाला फक्त त्या प्रवाहात वाहून शिकायचं आहे, एवढं करा. आज काय करतो की कमिशनचे क्वेश्चन मध्ये काही डाऊट नसेल आहे ना, तरी मी पर्सेंटेजची शीट देतोय, त्याच्यात प्रॅक्टिस करा दुनियाभरचे क्वेश्चन. पण लेक्चर मध्ये तुम्हाला बोले फक्त मला एक ट्रिक सांगायचं होतं, कसं ऍडजस्टमेंट करायचं. आशा करतो असेल, मजा आली असेल. जर मजा आली असेल तर नक्कीच शेअर सांगा.